नमस्कार 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 मंडळी. आजचा दुसरा दिवस. रात्री घरी आलो. घरी आल्यानंतर इच्छाच नव्हती काय तुम्हाला ती करायची, व्हिडिओ मध्ये सांगायची. झोपून घेतलं. त्याच्यानंतर हे इंदोरचं तुम्हाला सांगतो. आपलं होऊच शकत नाही इंदोर. का रे? आपलं खरंच होणार नाही. एकदम म्हणजे टेस्ट आहे ना इकडच्या लोकांची. काय आता काय सगळ्यात भंगार टेस्ट आहे. नुसतं हाईप करून ठेवली आहे. काही मजा नाही आली काल. म्हणजे भूक एवढी होती, म्हणजे जेवण नव्हतं केलेलं. पण मग तिथं गेल्यानंतर असं वाटलं का आपण भरपूर खाऊ, पण इच्छाच झाली नाही परत ऑर्डर करायची. मजा नाही आली. पण काय विचार केला होता रे? चालू होतं लय. हा, काय नाव होतं? हा, हे प्रथेचं चालू होतं लय. खरं प्रथे डेरे डेरे काय झालं होतं? इकडं जायचं तिकडं जायचं, चवंगाड हो. व्हिडिओ कॉल आहे. ब्लॉग चालू आहे आमचा. बरं आहे का प्रथे? प्रथा जायचंय आपल्याला. चला लवकर. बिना आंघोळीचा चालला प्रथा. लाज वाटू दे. आता आम्ही फ्रेश बीच झालेलो आहे एकदम. आयुष्य एकदम मस्त शर्ट मध्ये व्हाईट. आम्ही सगळे गरीब माणसं एकदम. ड्रायव्हर बिवर एकदम नाही का. उज्जैन सवारी निघालेली. उज्जैन नंतर काल भैरवनाथला प्रसाद चढवायचा आणि डायरेक्ट रिटर्नच्या दौऱ्याला निघायच. आता मस्त इंदोरी पोहे खाणार आहे आम्ही तुम्हाला ते 5 मिनिटात तू कशी होती टेस्ट. कालचं एकदम सालं बोगस होतं ते खाऊ गल्ली वगैरे. साले निस्ते मसालेच होते त्याच्यात. त्याच्यापेक्षा आपलं कोपरगावची पावभाजी एकदम बेस्ट आहे. तो आपला गोळा बी एक नंबर आहे का त्या टाकीवरचा. काय येऊ नका इंदोरला खायसाठी, तर चुकून बी नका येऊ. आणि ते कपडे बिपडे मोकार माग इथं काहीच घेऊ नका. इथं सालं लुटमारीचे काम आहे. आता भेटू उज्जैनला. त्याच्या आधी पोहे खायचे. हा पोहे 100%. इंदोरचे पोहे खायचे. आता आम्हाला कृपया ड्राईव्ह करू द्या. तुम्ही डिस्टर्ब करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पहिले पोहे घेऊ. त्याची टेस्ट चांगली पाहिजे, कारण की तयारी घ्या मॅप लावून. जे नवीन ट्राय केलं ते काही कामाचं नव्हतं. पोहे खाल्ल्याशिवाय काय होणार नाही. पोहे घेऊ. नाश्ता करून लावायचं. उज्जैन नाही आता जाता. ठीक आहे, इकडे जायचं उज्जैनला आपल्याला. आता आलोय पोहे घ्यायला. गर्दी तर भरपूर आहे ना. बघू आता टेस्ट कशी लागते. पब्लिक तर भरपूर जमा झालेली आहे. इथले लोक पण आहे ना, तुम्हाला सांगतो इंदोरचे लोक आहे ना, स्वभाव वगैरे एकदम भारी इंदोरच्या लोकांचा. मस्त आहे इंदोरचे लोक. म्हणजे असं हे नाही का, आपल्या महाराष्ट्राचे लोक जे आहे ना त्यांच्यात आणि इकडच्या इंदोरच्या लोकांमध्ये लय फरक आहे. इकडचे असे कोऑपरेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला समजून सांगता. असं काही एवढं हे नाही त्यांचं. बोलो भैया. रेडी रेडी. चल ए प्रत्येक कसं आहे? एक नंबर. नागपुरा जळगाव धुळा पब्लिक गोळा. का पब्लिक आपली आवडलं पहिलं मग 100%. पब्लिक जास्त आहे खरंच. 100% चांगलं आहे टेस्ट म्हणून पब्लिक आहे. तरी घ्यायची रे. हे आपल्याकडे जरा दुसरं दिलं यांनी. अंकल तुम्हारी बहन है राता? नहीं, राता प्रमोद सेठ की सिस्टर मेरे फ्रेंड को है। अच्छा. हाँ, प्रमोद सेठ बहुत देवता आदमी है, शिरडी के ट्रस्टी है। हाँ. राता से 15 किलोमीटर उनका घर है। हाँ. और मैं किशोर बिंदल, हमारा चूना और सीमेंट जाता है। हाँ. प्रमोद सेठ, श्री साई सेल्स एजेंसी। आप हमारे यहाँ पधारे, आज के दिन आप पधारे, बड़ा हमारा सौभाग्य है। हमारे यहाँ चाय और नमकीन बहुत खराब है, बहुत खराब, बहुत खराब। अभी तो मैंने आपको एक पैकेट ही दिया। हाँ. आप जब वहाँ उससे मंगाना चाहेंगे कोरियर से तो मैं ज्यादा भेज दूँ। चलो ठीक है. दादा ने अंकल ने हमें बिस्किट और चाय दिया, नमकीन का पैकेट दिया. अंकल बड़े अच्छे हैं. अंकल के दुकान को अभी 8 साल हो गए पूरे. 8 साल पूरे. 8 साल पूरे. 3 जून को हमारा एनिवर्सरी रहता है दुकान का हर साल. आज स्थापना बालाजी, सालासर बालाजी की. अंकल को अभिनंदन. अंकल के 8 साल पूरे. अंकल और कुछ बताने चाहेंगे इंदौर के बारे में? कैसा है के बारे में? ये कि लोग हमारा अखबार में एडवर्टाइज देते हैं कि खराब चाय पीजिए, पर हम लोगों को कहते हैं इतनी खराब है आप क्यों पी रहे हैं, पर वो 2-2, 3-3, 4-4 चाय एक साथ पीते हैं. हमारा सौभाग्य, कोई हमने पूरा जन्म में कुछ करा होगा इसलिए लोग खराब चाय पीते हैं और पैसा एडवांस देते हैं. नहीं, नमकीन भी हम एक जने को 2 पैकेट नहीं देते क्योंकि नमकीन हमारा बहुत खराब है, बहुत ही नमकीन खराब.
ऐसा नहीं, अंकल का स्वभाव बहुत अच्छा है, बहुत नेचर अच्छा है अंकल का। और अपन यहाँ से अंकल से अभी कुछ सामान लेके जाएंगे, इंदौर के जो शेव वगैरह है वो लेके जाने वाले, सब अच्छा है इंदौर। चलो अंकल की तरफ से चाय। बर का निघे चालू केली गाडी, भाऊला व्हिडिओ मध्ये बोलायचं तर भाऊ बोलला मस्त मस्त व्हाईट शर्ट बेड, आम्ही ड्रायव्हर असं तसं। एकाची नजर कशी राहते एखाद्याची, बघितलंय ना, हे दिसलं का, हे म्हणजे अर्धा एक तास बी नाही झाला, हे पाहिलं का, केवळ प्रत्येक झाला, प्रत्येक उत्सव नाही झाला मी व्हाईट शर्ट घातला खरं प्रत्या टीका लगा तुझे. म्हणजे यार मी म्हटलं मस्त व्हाईट शर्ट फोटो बिटो काढू काय, प्रत्या असं नव्हतं करायला पाहिजे राव. चलो आता निघालोय रस्त्यात आहे, अजून टाइम दाखवता 1 तास 25 मिनिटं. तिथं गेल्यानंतर बघू IP दर्शनच घेऊ, कारण की आमचा पुरा दिवसात कालभैरव पण करायचंय. कालभैरव चल सरळ चल, लेफ्ट होतं पुढून, इथून पुढून लेफ्ट आहे. चलो गाईज आता मी इंदोरच्या दिशेने निघालोय. कोणत्या दिशेने निघला ऐकला ना? गाईज आता आम्ही उज्जैनच्या दिशेने निघालो आहे. साधारण आम्ही किती किलोमीटर आलो, 4 ते 5 किलोमीटर आलो. पोहे खाऊन झाल्यावर थोडस विश्रांती घ्यावी लागली आम्हाला, आणि मी जरा थकलो त्या कारणाने 4 किलोमीटर गाडी चालवून थकलेला भाऊ. अख्खे आयुष दादांना गाडी चालवायला दिली आहे. तर जस्ट नावला गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालोय आम्ही. हे आमचे जोडीदार सगळे मित्र परिवार. आता दर्शनाला निघालो. प्रचंड जोराचं ऊन आहे इथं, ऊन बी किती आहे, भयान ऊन आहे, भयान. हो, वातावरण मस्त आहे पण इथं, एकदम एक नंबर क्लायमेट आहे. थोडं फक्त उन्हाची जर साथ असते ना, एक नंबर व्ह्यू आला असता. पाहिजे होतं. हा 100%. आणि मंदिर अजून काही दिसलेलं नाही आम्हाला, म्हणजे बाहेरून नाही. दिसलं. हा, आता हा बाहेरचा व्ह्यू आहे सगळा. इथं क्लिनिनेसच्या बाबतीत एकदम काळजी घेतली जाते. एकदम कुठल्याही प्रकारचा एकही कागद नाही किंवा कुठलं काहीच नाही. एकदम क्लिनिनेसला प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. आणि प्रचंड गर्दी असूनही हे ते मेंटेन करताय, याला खूप मार्क दिले पाहिजे. आणि झाडं वगैरे एकदम मेंटेन, कुठल्याही प्रकारचं त्याच्यात काहीच नाही, एकदम फ्रेशनेस आहे सगळं. हर हर महादेव, हर हर मला जय श्री महाकाल. नमो पार्वती पदे, हर हर महादेव. रोग हरे, कंटक हरे, संकट हरे. बजरंग बली की जय. देखा ना एक मिनिट. बायकोला घेऊन टाका नक्की, पण होणारी ना. आईला बाबा पुरा दुकान येऊ राहिला भाऊ, पुरा दुकान घेतोय, पुरा दुकान. हा याला पुरे कानातले घेतोय, एक एक पीस सगळ्याच एक एक पीस घेऊन राहिला भाऊ. का बरं घेतोय, हा कोणासाठी घेतोय निके? अरे बाप, एवढे अजून तर लय बाकी आहे लाईनी, एवढे अजून तर लय बाकी निके. मेरे साथ तो ये अभी 2-3 दिन पहले माल लेकर आया, बॉक्स घर पे रखा हुआ है. मैंने मजाक किया बच्चे लोगों से, निकाल लो जितने चाहिए होते. हमने 8-8, 10-10 निकाल ली घर पे. हो अलग रहे बरे. बाप भैया राजा जी काल भैरव मंदिरात आहे आता. पडली या खूप मध्ये
लगायो, शाम को 6-7 बजे लगायो, 9 बजे भी लगायो। मैं कहा, चलो घूमे आएंगे, तो कब जाके वहाँ खड़ा जाएंगे। इंदोरच्या माग साधारण एक 45 किलोमीटर आम्ही चहा घेतोय आता. चहा घेऊन झाला, कुल्लड मध्ये चहा घेतला, एक नंबर, माइंड रिफ्रेश केलं आणि कोपरगावच्या दिशेने निघालंय. तर ते दर्शन झालं, कसं झालं हे सांगा. एक नंबर, काल भैरव दर्शन एक नंबर झालं. गर्दी होती, काहीच गर्दी काहीच नव्हती, गर्दी नव्हती. नशीब चांगलं होतं आमचं. एक नंबर. आम्हाला वाटलं तिथे जाऊन फक्त 10-15 मिनिटं असं टाइम लागन तर फक्त मुखदर्शन घेऊ वरच्यावर नाही नाही, लागून. कुठलंच वेटिंग नाही झाली. 5 मिनिटाच्या दर्शन झालं आमचं. Yes, एकदम yes, भारी. yes. आमचं नशीब चांगलं होतं. हो, आता निघायला अजून किती आता- किलोमीटर बाकी? 500 किलोमीटर आहे अजून. यस. आणि इथे आयुष गाडी चालवणार आहे आता. आम्ही सगळे रेस्ट घेणार आहे, आम्ही नाईटला ड्रायव्हिंग करणार. चलो भेटूया चलो. पुढच्या ब्लॉग मध्ये. थोडीशी राहू दे मला बघ. आता जेवण करायला थांबलो होतो. जेवण झालंय आता. हॉटेलला थांबायचं नव्हतं आम्हाला थांबायचं होतं धाब्यावर. कारण की जे सुख धाब्यावर आहे ना, धाब्यावर बसून, आणि ते बी खाटीवर बसून. आम्ही खाटीवर बसलेलोय. जे सुख खाटीवर बसून जेवण करण्यात आहे ना, ते हॉटेलमध्ये बसून करण्यात नाही. हॉटेलला भाज्या एवढ्या छान भेटत नाही. तुम्हाला सांगतो, शेवभाजी घेतली आम्ही, दूध शेवभाजी आणि आपली मसालेवाली, एक नंबर. काही जास्त मसाला नाही, काही नाही, एक नंबर भाजी होती. इथं चालू आहे अजून, यांचं माझं झालेलं आहे, आता यांचं चालू आहे अजून. मी प्रत्येकाचं होतं जेवण. माइंड ब्लोईंग यो जे मन तृप्त हॉटेलला झालं असतं का? नाही, तसं एवढं नसतं. नसं आलं. नाही, एक नंबर. 4 रोट्या खाल्ल्या भाऊ. एक नंबर आहे, मस्त आहे. जेवण वगैरे चांगलं झालं. म्हणजे एवढ्या इंदोर मध्ये जाऊन पहिल्यांदा असं मन समाधान झालं का जेवण चांगलं भेटलं. म्हणजे नाश्ता वगैरे चांगला भेटला का, पोहे वगैरे खाल्ले होते, चांगले होते पोहे. पण जेवण जे भेटलं मनापासून, ते आत्ता भेटलं, चांगलं झालं जेवण. चला.